नवीन वर्षाचे औचित्य साधत कळंब चांडोली गटामध्ये सौ तुलसीताई सचिन भोर व सौ उषाताई रमेश कानडे यांचा गावभेट दौरा म्हाळुंगे पडवळ येथे पार पडला। या दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गावभेट दौऱ्याची सुरुवात म्हाळुंगे पडवळ येथील दत्त मंदिरात नारळ फोडून करण्यात आली। त्यानंतर त्यांनी गावातील विविध भागात जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळी नागरिकांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी कळंब चांडोली गटात गावभेट दौऱ्यांना सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। दरम्यान सौ तुलसीताई भोर व सौ उषाताई कानडे यांनी म्हाळुंगे पडवळ येथील श्री वेताळ महाराज मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यातही सहभाग घेतला। यावेळी बोलताना सौ तुलसीताई भोर यांनी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौरा घेत असल्याचे सांगितले। तर सौ उषाताई कानडे यांनीही नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही आपली साथ व पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली। जो गावभेट दौरा आयोजित केलेला आहे त्या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं आज म्हाळुंगे गावातून या ठिकाणी सुरुवात होत आहे। या जिल्हा परिषद गटातल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेसाठी तुळशीताई सचिन भाऊ भोर आणि पंचायत समितीसाठी उषाताई रमेश कानडे, नामदार वळसे पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सगळा परिवार यांनी या ठिकाणी उमेदवारी त्यांना डिक्लेअर केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांनी तशी साहेबांकडे विनंती केली होती। आज ह्या जिल्हा परिषद गटामध्ये ह्याच गावामध्ये गावभेट दौरा आयोजित का करायचा आणि सुरुवात का करायची त्याचं कारण असं आहे, हे गाव म्हाळुंगे पडवळ तालुक्याच्या राजकारणाच्या पटलावर एक वेगळ्या पद्धतीनं गाव समजलं जातं। याच गावचे भूमिपुत्र माजी आमदार अण्णासाहेब आवटे, याच गावचे हुतात्मा बाबू गेलो किंवा स्वदेशी आंदोलनाचे प्रणेते किंवा इतर मंडळी आणि साहेबांचं विशेष ह्या गावात असणारं प्रेम हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून या गावापासून आज आपण सुरुवात करत आहोत। मला खात्री आहे विरोधक कोण काय बोलतं कोण काय बोलतं त्यांची भूमिका काय, परंतु या तालुक्याच्या या गावाच्या आजूबाजूच्या परिसरासाठी नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून जी विकासाची गंगा वाहिलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या सगळ्या मंडळींना ह्या उमेदवारांच्या पाठीमागं भरभक्कमपणे पाठिंबा द्यायचा आहे। दुसरी एक गोष्ट आज या ठिकाणी मी जाहीरपणाने सांगतो, मी खालच्या पंचायत समिती गटातून आलेलो आहे आणि ह्या जिल्हा परिषद गणामध्ये जवळजवळ 20-25 वर्ष मी काम करतोय। कोणी काही म्हणत असलं तरी हा जिल्हा परिषद गट हा नामदार वळसे पाटील साहेबांचा बाल्यकाल आहे। काही करणार नाही मी सुद्धा तुम्हाला ग्वाही देतो आणि येणाऱ्या त्या पुढच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं तुम्हाला हे आपल्या जिल्हा परिषदचे एक आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील। दुसरी एक गोष्ट मी कार्यकर्त्यांना विनंती करतो, हे आपल्या घरचं लग्न आहे। निश्चितपणानं रुसवे फुगवे इतर गोष्टी होणार आहेत, परंतु हे महिनाभर रुसवे फुगवे मान अपमान तुम्ही सगळे सहन करा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण भरभक्कमपणे पाठिंबा द्या। तुमची ताकद याची परतफेड नामदार वळसे पाटील साहेब केल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झालात मी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सगळ्यांना विनंती करतो, एकदा सगळ्यांनी चेहरे जरा हसरे करा, हात असा वर करा उजवा, हे बघा बरं का गेलं का हातवर, तुम्ही करायचं असं काय करता, मागची मंडळी हात वर करा आणि मी जी घोषणा दिली ना ती हात वर करून जोरात द्यायची। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा, खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटलांचा। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 1 जानेवारी 2026 मध्ये आपण पदार्पण करतोय आणि ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी होते। आपण सर्वजण सज्ज झालेले आहोत। आपण आताच म्हाळुंगे पडवळमध्ये दत्त मंदिरामध्ये नारळ वाढून सुरुवात केलेली आहे। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। या गावचे सर्व ग्रामस्थ असतील, पदाधिकारी असतील,
या गणातील पूर्णच सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मी या प्रचाराच्या दरम्यान स्वागत करते. आपण मागच्या पंचवार्षिकला जशी आम्हाला दोघींना साथ दिली तशीच यावेळेस पण आपण साथ देणार आहात यात काही मात्रही मला शंका नाही. आपण एवढ्या मोठ्या उपस्थितीने उपस्थित राहून हे दर्शवत आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. साहेबांनी केलेले उल्लेखनीय काम आणि आतापर्यंत तालुक्याचा जो काही चेहरामोहरा बदलण्याचं काम साहेबांनी केलं आहे, आपण निश्चित सर्वजण त्यांच्यासोबत राहतोच. याही वेळी आपण सर्वजण त्यांच्यासोबत राहणार आहोत, त्यांचे हात बळकट करणार आहोत अशी आपल्याला सर्वांना या निमित्ताने विनंती करते. आणि प्रचारादरम्यान आपण सर्वांनी साथ द्या अशी मी विनंती करून या ठिकाणी धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार दौऱ्यासाठी आपण दत्त महाराजांना नारळ फोडून सुरुवात केलेली आहे. मी सौ तुलसी सचिन भोर जिल्हा परिषद उमेदवार आणि सौ उषाताई कानडे पंचायत समितीच्या उमेदवार अशा इथे आम्ही दुसऱ्यांदा उभे आहोत. आणि मागच्या पंचवार्षिक जे तुम्ही आम्हाला साथ दिली, आम्हाला आशीर्वाद दिला, याही वेळीच तुम्ही आम्हाला साथ द्या अशी आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. तसंच तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, नामदास साहेब त्यांच्यामुळे आज आपला तालुका सुजलाम सुफलाम झालेला आहे. आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज परत त्यांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. आणि मला याची खात्री आहे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की ह्या टर्मला सुद्धा तुम्ही आम्हाला निवडून आणून द्या अशी विनंती करते. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात, आज पहिलाच दिवस आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानते. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा आज नवीन वर्षाच्या औचित्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कळंब रांजणी जिल्हा परिषद गट व कळंब पंचायत समिती गट या इलेक्शनच्या औचित्याने या ठिकाणी पूर्वनियोजित असा गाव भेट दौरा आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय तुलसीताई भोर, माजी जिल्हा परिषद आदर्श सदस्य पुरस्कार विजेत्या, त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सौ उषाताई कानडे या दोन उमेदवारांचा या ठिकाणी गाव भेट दौरा या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. खरं तर हे दोन्ही उमेदवार म्हणजे गेल्या पंचवार्षिकच्या काळात अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी ज्यांची उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद गटातील एक महिला उमेदवार म्हणून ज्यांनी चांगलं चोख कामगिरी बजावली असे हे आपले कर्तृत्ववान उमेदवार. आणि या उमेदवारांचा या ठिकाणी आपण आपल्या पक्षाच्या वतीने गाव भेट दौरा, म्हाळुंगे पडवळ गाव भेट दौरा आजपासून पुढील 5 दिवस प्रत्येक वाडी वस्तीवर करणार आहोत. त्या दौऱ्याचा या ठिकाणी नारळ वाढवून आपण आज गावठाणामध्ये प्रचार फेरी काढून शुभारंभ करत आहोत. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्हा सर्व इतर सदस्यांचं, इतर आजूबाजूच्या गावातील मतदारसंघातील जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालं त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो व आभार मानतो की या गावातील या शुभारंभाच्या दौऱ्याप्रसंगी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. यानंतर माननीय उषाताई कानडे यांना मी विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावे. या ठिकाणी नवीन वर्षाच्या शुभारंभाने आज दत्त मंदिर, दत्त महाराज म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा शुभारंभ नारळ वाढवून या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी आपल्या उमेदवार माजी सभापती सौ उषाताई कानडे व आदर्श जिल्हा परिषद सदस्या सौ तुलसीताई सचिन भाऊ बोर या 2 उमेदवारांचं या ठिकाणी आपल्या पक्षातर्फे निवड झालेली आहे. आणि गेल्याही पंचवार्षिकमध्ये या दोन्ही उमेदवारांनी अतिशय चांगलं काम आपल्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. कळंब रांजणी जिल्हा परिषद गट, कळंब पंचायत समिती गट या दोन्ही गणांमध्ये या दोन्ही उमेदवारांचं अतिशय उत्कृष्ट असं कार्य होतं. आपल्या कार्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं जाळं त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे.
आणि त्यामुळे अशा कर्तृत्ववान उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आलेली आहे. आणि म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी आज या ठिकाणी आपण शुभारंभ करत असताना खरं तर सर्व राष्ट्रवादी, सर्व गावातील इतरही अनेक पक्षातील मित्र पदाधिकारी यांचंही या ठिकाणी सहकार्य लाभत आहे. ही या ठिकाणी एक आनंदाची बातमी आहे. प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीने या दोन्ही उमेदवारांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचा या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला निश्चित आशा बाळगते. आत्ता तर आपली सुरुवात आहे. सुरुवातीलाच आपल्याला एवढी गर्दी लाभते. हळूहळू जसा काळ लोटेल तसं गर्दीची संख्या वाढेल आणि या गर्दीचं बहुमतात रूपांतर होईल अशी खात्री या ठिकाणी वाटते. आणि येणाऱ्या काळात आपण सर्वच जण अशा हिरारीने उभे राहून या दोन्ही उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर करू अशी मी या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी म्हाळुंगे पडवळ राष्ट्रवादीच्या वतीने ग्वाही देतो. व या ठिकाणी ताईंना सांगतो की आपणही या ठिकाणी आपल्या माध्यमातून 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करा. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.